शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये याच्यापूर्वी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले. आजचा एसएसएन व्हरायटीच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत. एसएसएन आहे ना. मागच्या वर्षी आपण या प्लॉटमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेला होता की आपण स्लरीचं नियोजन कसं केलं पाहिजे त्या संदर्भातचा मागचा व्हिडिओ होता. परंतु यावर्षी पूर्ण शेड्यूल फॉलोअप केल्यानंतर आणि त्यांनी वेळेवरती कामकाज केल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचा माल त्या ठिकाणी झालेला आहे. शेड्यूलचा पूर्ण फॉलोअप, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की त्यांनी एप्रिल छाटणी असेल, ऑक्टोबर छाटणी असेल, याचं केलेलं वेळेवरती कामकाज हे सुद्धा फार तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर करताना आलेलं शेड्यूलचा फॉलोअप होत असेल, काही अडचणी असतील तर नक्की ऑफिसला कॉल करून विचारलं पाहिजे. तुम्हाला काही प्रॉब्लेम दिसत असतील तर आपण नक्की कॉल केला पाहिजे. जर तुम्ही असा व्यवस्थित फॉलोअप जर घेतला तर नक्कीच प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतात, चांगला माल त्या ठिकाणी दिसतो. परंतु आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी एकदा दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. नमस्कार, मी शरद दिनकर आहेर, राहणार शिवरे, तालुका चांदवड. माझा मोबाईल नंबर 7588 51 57 28. आपण मागच्या वर्षी प्लॉट रजिस्टर केला हो, होता. मागच्या वर्षी प्लॉट रजिस्टर केला होता. छान प्लॉट होता मागच्या वर्षी. हो. चांगले अनुभव आले. चांगले अनुभव आता आले. काय वाटलं या वर्षी? पण नाही, यावर्षी अजून सुधारणा झाली. सर्व गोष्टी वेळेवर केल्यामुळे माल एकदम जोरात, साईज वगैरे, आणि उन्हाळ्याचं पण सगळं शेड्यूल फॉलो केल्यामुळे भरपूर माल निघाला आमच्या. SSN प्रॉब्लेम आलेले, माल निघाल नाही. हा, बऱ्याच माल निघाले नाही ना, तसं आपल्याला काही कुठं अडचण काहीच नाही. अडचण आली नाही. बरं, आता लक्षात घ्या, कामकाज करत असताना आता त्यांनी इतर पण प्लॉट बुकिंग करताय, परंतु ही गोष्ट लक्षात घ्या, जे शेतकरी आता नवीन जॉईन होत आहे या शेतकऱ्यांनी ही काळजी घ्या की जे आपण एप्रिल छाटणीचं शेड्यूल आहे ते नक्की फॉलोअप करा. कारण बऱ्याच वेळेस एप्रिल छाटणीला लोक खर्चाचा विचार त्या ठिकाणी करतात, परंतु आपल्याला त्यावेळेस मी जे तुम्हाला सांगितलेलं की माती परीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. सॉइल टेस्टिंग केल्यानुसार आपल्याला त्याला नियोजन करायचं आहे. ज्या ठिकाणी सॉइल टेस्टिंग केली, ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल, ज्या ठिकाणी तुमचं सोडियम क्लोराईडचं प्रमाण एक्सेस असेल, कार्बोनेटचं प्रमाण त्या ठिकाणी एक्सेस असेल, अशा जमिनीमध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येतात. मग त्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम, मॅग्नेशियम जमिनीमध्ये फिक्सेशन त्या ठिकाणी होतं. त्याचबरोबर जे आपण सल्फेटचे खतं ज्या ठिकाणी देतो, मग तुमचं सिंगल सुपर फॉस्फेट असेल, DAP असेल, हा जो फॉस्फरस येतो तो फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये फिक्सेशन त्याचं होतं आणि त्याचा विपरीत परिणाम इतर घटकांवरती होऊन वरती आपटेकला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. आता हे नियोजन करण्यासाठी तुम्हाला सॉइल टेस्टिंग फार महत्त्वाचं आहे. आणि सॉइल टेस्टिंग केल्याच्या नंतर जे तुम्हाला डोसेस येणार आहे, लक्षात घ्या, जे डोस दिले जातील ते डोस सुद्धा तितक्याच काळजीने घ्यायची. कारण प्रत्येक जमिनीमध्ये एक सारखे डोस त्या ठिकाणी चालणार नाही. जे मी तुम्हाला सांगितलं, याही वर्षी ज्याही शेतकऱ्यांना प्लॉटांना अडचणी आल्या होत्या की शेंडा पिवळा निघतो, माल तुमचा कुठेतरी थिनिंगच्या पिरियडला किंवा फ्लॉवरिंग स्टेजच्या नंतर त्या ठिकाणी बंच पिवळे पडतात, त्या ठिकाणी त्याची साईज त्या ठिकाणी होत नाही, अशा अडचणी ज्या ठिकाणी येतात त्या शेतकऱ्यांनी यावर्षी प्लॉट रजिस्टर केले. त्या शेतकऱ्यांना त्यामध्ये 70% सुधारणा झाली आणि आपल्याला ही सुधारणा 100% न्यायची. कुठेही प्लॉट पिवळे राहायला नको, यासाठी आपल्याला हे कामकाज करणं गरजेचं आहे. पाणी नियोजन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण सॉइल टेस्टिंग करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपण 2 वेळेस जर सॉइल टेस्टिंग केली, तुम्हाला एप्रिल छाटणीला सॉइल टेस्टिंग करायची, त्याच्यामध्ये जे अन्नद्रव्य आपल्याला कमतरता असेल ते व्यवस्थित पद्धतीने देऊन घ्यायचे. त्यानंतर ऑक्टोबर छाटणीला ज्यावेळेस तुमची जमीन धुवून जाते अशा वेळेस जरी आपण पुन्हा सॉइल टेस्टिंग केली आणि त्याच्यानुसार जर ऑक्टोबर छाटणीला सुद्धा नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी मिळतील, चांगलं कामकाज होईल, खर्च त्या ठिकाणी कमी होईल. आता हेच करत असताना आपण प्लॉट खाली झाला, प्लॉट खाली झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या प्लॉटमध्ये एकरी जेवढं टनेज माल निघेल तेवढ्या दिवसाची विश्रांती आपल्याला प्लॉटला त्या ठिकाणी द्यायची. त्या विश्रांतीच्या काळामध्ये आपण कोणतं कामकाज केलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे साधारणतः एकरी 15 टन माल निघत असेल तर आपण त्या ठिकाणी 15 दिवसाची विश्रांती आपण द्राक्ष प्लॉटला त्या ठिकाणी दिली पाहिजे. त्यामध्ये कुठेही तुम्हाला पाणी त्या ठिकाणी द्यायचं नाही, परंतु एक 7 ते 8 दिवस आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक ड्रिपच्या माध्यमातून सॉइल डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. आता डोस देण्याचं कारण पण लक्षात घ्या, झाडाच्या विश्रांती काळामध्ये आपल्याला झाडाची जे आपण रेग्युलेशन, जे आपण रूट म्हणतो, ती व्यवस्थित चालू राहिली पाहिजे आणि सर्क्युलेशन, झाडाच्या जे पेशी विभाजन किंवा पेशींचं जे कामकाज आहे ते व्यवस्थित पद्धतीने चाललं पाहिजे. त्याच्यासाठी आपण डोस देणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी तुमचा लोड निघाला असेल अशा ठिकाणी आपण डोस दिलेच पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी यावर्षी माल आले नाही, लक्षात घ्या, जे प्लॉट उभे होते, ज्या प्लॉटांना माल आले नाही त्या प्लॉटांना अजून अडचणी या वर्षामध्ये वाढणार आहेत, हे पण लक्षात घ्या. कारण तुमच्या प्लॉटला तुम्ही कुठेही त्या ठिकाणी यावेळेस लक्ष दिलं नाही, कुठेतरी बोर्डोच्या फवारणी घेतल्या असतील, परंतु त्याचे डोसेस थांबले. ज्यावेळेस तुमचे डोस थांबतात, तुमचं रूट ज्यावेळेस थांबतं त्यावेळेस झाडाचं अपटेक पण त्या ठिकाणी थांबतं, झाडातलं स्टोरेज त्या ठिकाणी कमी होतं. आता हे स्टोरेज आपल्याला वाढवायचं आहे आणि मग त्याला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने रिकवर करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला डोस सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. मग तुमच्या जमिनीनुसार जे डोस येतील त्याच्यामध्ये तुमचं नायट्रोजन 19-19 असेल, आपण ड्रिपच्या माध्यमातून 5 किलो पर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर रूटसाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे कॅल्शिसल्फ 1 लिटर, त्यासोबत रूट कव्हर 5 लिटर असा एक डोस आपण ड्रिपच्या माध्यमातून नक्की दिला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी चुनखड जमीन असेल, कुठलीही जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच आपटेकला त्या ठिकाणी चांगली मदत त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर आपण फवारणी घेणं गरजेची. फवारणीमध्ये तुम्हाला युरिया 200 ग्रॅम, लक्षात घ्या हे 200 लिटर पाण्याचं प्रमाण असेल. आपल्याला एप्रिल छाटणीच्या अगोदर आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे. तो स्प्रे घेत असताना आपल्याला पाला चांगला राहिला पाहिजे, विश्रांतीच्या काळात पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया रेग्युलेशन पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला युरिया 200 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, रिॲक्टिव्ह 500 मिली अशी एक फवारणी आपल्याला करून घ्यायची. त्याचबरोबर एप्रिल छाटणी आपण कधी घेतली पाहिजे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण एप्रिल छाटणी घेत असताना आपल्याला एप्रिल छाटणी ते ऑक्टोबर छाटणीचं जे अंतर आहे ते जमिनीनुसार आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. तुम्ही ऑक्टोबर छाटणी कोणत्या दिवसामध्ये घेता, मग तुम्ही सप्टेंबरमध्ये घेता, ऑक्टोबरमध्ये घेता किंवा नोव्हेंबरमध्ये घेता, त्याच्यावरती अवलंबून तुमची एप्रिल छाटणी असणार आहे. आता मागच्या वर्षी पाऊस झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या, की ज्या ठिकाणी आर्ली छाटणी झाल्या त्या प्लॉटांना माल निघाले, परंतु याही वर्षी तीच परिस्थिती राहील असं काही नाहीये. त्याच्यामुळे आपण याचा विचार करून घ्या, कारण तुम्हाला चांगल्या जमिनीमध्ये तुम्ही 180 दिवसाचा जर एप्रिल ते ऑक्टोबर याचा पिरियड जर 180 दिवसाचा होत असेल तर त्यासाठी तुमची हेवी सॉईल असणं गरजेची. परंतु ज्या ठिकाणी तुमची मुरमाड जमीन असेल, लाईट सॉईल असेल, अशा ठिकाणी आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये चेंजेस करा. त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः 160-175 दिवस याच्यावरती आपले दिवस जायला नको. तुमची काडी किती स्ट्रॉंग असली, किती गर्भधारणा आपण स्प्रे दिले असतील, स्ट्रॉंग झालेली असेल, स्टोरेज चांगलं असेल, परंतु लेटच्या पिरियडमध्ये जर तुमचा 175-80 दिवसाच्या पुढे प्लॉट गेला तर त्या ठिकाणी काडी पोकळ पडते, माल कमकुवत निघायला सुरुवात होते. मग बऱ्याच वेळेस शेतकरी विचार करतात की आपली छाटणी आपण ऑक्टोबर छाटणी लेट केली, नोव्हेंबरमध्ये प्लॉट छाटले म्हणून आपल्याकडे माल कमकुवत निघाला, परंतु तो जर त्याचा गर्भधारणेचा पिरियड आहे तो पिरियड आपला 150 ते 180 दिवसाचाच असावा. त्या पद्धतीने आपण तुमच्या एप्रिल छाटणीचं नियोजन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. आणि जेही शेतकरी आता प्लॉट रजिस्टर करताय, आज हजारो प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर झालेले आहे. आपले एम्प्लॉय प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. या प्लॉटवरती मी एकदाच आलेलो आहे ना, दोन वेळेस दोन आलो. वेळेस बाकी एम्प्लॉय कंपल्सरी आले. कंपल्सरी आले ते. आता लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी आपले माणसं पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मग तुमचा सांगली जिल्हा असेल, पंढरपूर असेल, सोलापूरचा भाग असेल, जालन्याचा भाग असेल, ज्याही ठिकाणी द्राक्ष इंडस्ट्री चांगल्या पद्धतीचे काम करते त्या ठिकाणी आपले एम्प्लॉय त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच प्रत्येक ठिकाणी प्लॉटला व्हिजिट देण्याचा प्रयत्न करतात. सॉईल टेस्टिंग असेल, पीटीओल असेल, पानदेट परीक्षण, म्हणजे सर्व आपण तांत्रिक पद्धतीने कामकाज करूनच आपण त्या ठिकाणी काम करतो. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करून देतो. ज्याही शेतकऱ्यांना प्लॉट रजिस्टर करायचे असतील त्यांच्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9168 000 501 502 503 504 आणि 9834252214 या कुठल्याही क्रमांकावरती तुम्ही संपर्क करून आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील तर नक्की विचारून घेत चला. आता हे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्हाला फेसबुक पेजला असतात, इन्स्टा आयडीला असतात, त्याचबरोबर यूट्यूबला पण असतात. मग तुम्ही डॉक्टर ॲग्रीवाला चॅनलला कुठेही तुम्हाला व्हिडिओ दिसत असतील तर नक्कीच नवनवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलला आले पाहिजे. याच्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला पण विसरू नका. आता एक शेवटचं सांगा, तुम्ही मागच्या वर्षी अनुभव घेतला, याही वर्षी घेतला, तुमचे प्लॉट तुमचे अनुभव पाहून इतरत्र बरेच प्लॉट पण वाढले आणि आजही बरेच लोक प्लॉट रजिस्टर करताय आजूबाजूला, बरोबर आहे? हो. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, काय सांगाल? नाही, इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगणार राहील का, जे सरांचं जे नियोजन आहे ते खूपच सुंदर आहे. आणि जर सगळं त्यांच्या शेड्यूलनुसार जर सगळं फॉलोअप जर केलं आपण, तर एकदम हे तुम्ही बघू राहिले आता इथं सगळे रिझल्ट दिसतात आपल्याला. योग्य असं चांगलं मार्गदर्शन आहे आणि आपण शेड्यूल पूर्ण फॉलो करा, नक्की आपल्याला रिझल्ट भेटतील. धन्यवाद.